नमस्कार मैत्रिणो, आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवाराची पूजा, महादेवाची पूजा करण्यासाठी मी इथे पूर्ण तयारी करत होते. तर इथे तांब्या पितळाचे भांडे घासून घेतले. त्यानंतर माझ्या मुलाने ती भांडे स्वच्छ अशी पुसले. लहान मुलांची ही छोटी छोटी मदतही आपल्याला खूप वेळ वाचवते आणि त्यांनाही आपण काहीतरी केलं यामध्ये खूप छान वाटतं. तर त्याची इकडेही अशी सुरुवात, इकडे त्याची तयारी सुरू होती. तो मस्त पुसून घेत होता आणि मग मी इथे बेलाची पानेही निवडण्यासाठी घेतली आणि त्याचे मी देठही तोडून घेतले. मी कैचीनेच कट केले आणि त्यानंतर असे 108 असे आमच्या तिघाच्या 3 मी पुड्या तयार. तुम्ही राहता त्या भागामध्ये बेलाचा पुडा कितीला आहे हे नक्की कमेंट करून सांगा. तर मग इथे मला करायची होती पूजेसाठी तयारी. पूजेची तयारी ही मी अशा प्रकारे तयार करून घेतली होती. यामध्ये पंचारती, पंचामृत असं पूर्ण काही करून घेतलं होतं. एक छोटीशी रांगोळ काढली होती आणि माझी देवपूजा झाली होती त्याआधीच. मग आम्ही तिघेजणही आम्ही इथे तिघेजणही बसलो होतो पूजा करण्यासाठी. आपला शिवांशही गेल्या वर्षीपासून बेलपत्र वाहत आहे देवाला. महादेवाची पिंड अशी पहिले पाण्याने, त्यानंतर पंचामृताने धुवून घेतली व पाण्यानेही परत धुतली. आणि मग इथे छान असे फुलं, तांदूळ टाकून आम्ही ते महादेवाची पिंड ठेवली आणि त्यानंतर तिघांनाही आम्ही बेलपत्र वाहण्यास सुरुवात केली. बेलाचे पान वाहत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जपही केला. आणि मग इथे आम्ही बेलपत्र पूर्ण वाहून घेतले आणि इथे रेयांचं सुरू होतं की हे काय करतायत, मलाही घ्यायचं, आणि हात टाकण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही ओम नमः शिवाय म्हणत पूर्ण बेल वाहून घेतला आणि देवाची आरतीही झाली. आणि त्यानंतर मग मी इथे चहा केला व चहा पिला आणि त्यानंतर मग मी साबुदाणा भिजू घातला आणि माझ्या मुलांना नाश्त्यासाठी फोडणीचा भात तयार केला. आणि यानंतर माझा रियांश उठला होता आणि मोबाईलकडे बघून तो असे नखरे करत होता. त्याच्या पप्पाकडे दिले आणि मग मी इथे उसळ करायला घेतली. कोणाकोणाला माझ्यासारखी साबुदाणा तुपामध्ये करायला आवडतो आणि आमटीही केली होती आणि असं मी फराळाचं इथे घेतलं होतं. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजचा श्रावण सोमवार स्पेशल डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.